कन्या राशी 10 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य। श्री गणेशाय नमः। जय श्री विष्णू। नमस्कार कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। कन्या राशीच्या मंडळींनो, 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरू शकतो। विशेषतः गेल्या काही काळापासून एखाद्या कामामध्ये अडथळे येत असतील, एखादी गोष्ट वारंवार पुढे ढकलली जात असेल किंवा एखाद्या निर्णयाबद्दल मनात संभ्रम असेल, तर या आठवड्यात परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना जाणवू शकते। कन्या राशीच्या मंडळींनो, तुम्ही कोणतीही गोष्ट सहज स्वीकारत नाही। एखादा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही त्याचा अनेक वेळा विचार करता, प्रत्येक बाजू तपासता, कोणतीही गोष्ट चुकीची होऊ देऊ नये अशी तुमची इच्छा असते आणि म्हणूनच अनेकदा तुमच्यासमोर संधी येते, पण तुम्ही विचार करत राहता, हे योग्य आहे का, यातून मला फायदा होईल का, समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा का, मी हा निर्णय घेतला तर चूक झाली तर। पण या आठवड्यात ग्रहमान तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊ शकतं। प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्याची वाट पाहत बसू नका। योग्य वेळी योग्य पाऊल उचलणंही महत्त्वाचं आहे, कारण आयुष्यात प्रत्येक निर्णयाची 100% खात्री मिळत नाही। काही निर्णय अनुभवातून योग्य ठरतात, काही चुका आपल्याला पुढचा योग्य मार्ग दाखवतात आणि काही वेळा आपण ज्या गोष्टीला अपयश समजतो तीच पुढे आपल्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरते। म्हणूनच 10 ते 16 ऑगस्टचा हा आठवडा कन्या राशीसाठी जुन्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा आणि नवीन दिशेने पुढे जाण्याचा ठरू शकतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, मात्र यावेळी त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल। काही लोकांबद्दल तुमचं मत बदलू शकतं, काही नात्यांमध्ये जवळीक वाढू शकते, काही लोकांपासून अंतर ठेवणं योग्य आहे की हे जाणवू शकतं आणि एखाद्या कामासाठी आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा परिणामही दिसायला सुरुवात होऊ शकतो। म्हणून कन्या राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्यासाठी एक सुंदर संदेश घेऊन आला आहे। जिथे तुमची किंमत आहे तिथे स्वतःला रोखून धरा आणि जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करू नका। नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने सकारात्मक राहू शकतो। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। बराच काळ तुम्ही एखादं काम प्रामाणिकपणे करत असाल आणि त्याचं कौतुक होत नसेल, तर आता वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे। तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की कामाचा ताण वाढतोय, पण हीच जबाबदारी भविष्यात तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते। कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे। तुम्ही प्रत्येक गोष्ट अचूक करण्याचा प्रयत्न करता, पण समोरची व्यक्ती तुमच्यासारखी काम करेलच असं नाही। म्हणून इतरांच्या चुका सतत दाखवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा। तुमचं कामच तुमची ओळख बनू द्या। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधींची माहिती मिळू शकते। काहींना मुलाखतीचा फोन येऊ शकतो। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी। एक संधी मिळाली नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा नियोजनाचा आहे। पैशांची आवक ठीक राहू शकते, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः घरातील वस्तू दुरुस्ती, प्रवास किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या गरजेमुळे खर्च होऊ शकते। या आठवड्यात तुमच्यासाठी एक नियम महत्त्वाचा आहे। प्रत्येक खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा, ही गरज आहे की फक्त इच्छा। असं केल्याने अनावश्यक खर्च कमी करता येतील। अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता काहींना असू शकते। कुणाकडून पैसे घेणे बाकी असेल तर शांतपणे पाठपुरावा करा। गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे। कुणीतरी सांगितलं म्हणून कोणत्याही योजनेत पैसे लावू नका। कागदपत्रे वाचा, जोखीम समजून घ्या आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या। कन्या राशीच्या प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींसाठी हा आठवडा भावनिक स्पष्टता देणारा ठरू शकतो। तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न असतील, तर या आठवड्यात त्या प्रश्नांपैकी काहींची उत्तरं मिळू शकतात। काही नात्यांमध्ये गैरसमज दूर होतील। काही व्यक्ती आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकतील। तुम्ही प्रेमात असाल तर समोरच्याच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काढत बसू नका। काही वेळा एखाद्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम असतं, पण ती व्यक्ती ते व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते। म्हणून संवाद ठेवा। अविवाहित कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे। ही ओळख मित्र, नातेवाईक, कामाचे ठिकाण किंवा सोशल मीडियातून होऊ शकते। मात्र लगेच नातं निश्चित करण्याची घाई करू नका। व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि तुमच्याशी वागण्याची पद्धत समजून घ्या। फक्त शब्दांवर नाही तर कृतीवर विश्वास ठेवा। विवाहित कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समजूतदारपणाचा आहे।
जोडीदारासोबत घरातील खर्च, कुटुंब, मुलं किंवा भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा होऊ शकते. काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात, पण प्रत्येक मतभेदाचा शेवट भांडणात होण्याची गरज नाही. तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर ती शांतपणे समोर ठेवा. जोडीदाराचं मतही ऐका. काही जोडप्यांना या आठवड्यात एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. छोटासा प्रवास किंवा बाहेर जेवायला जाणंही नात्यातील जवळीक वाढवू शकतं. कुटुंबाच्या बाबतीत आठवडा चांगला राहू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. तुम्ही मदतीला धावून जाल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. कुटुंबातील एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. मात्र जुने वाद पुन्हा उकरून काढण्यापेक्षा त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. काही कुटुंबामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची योजना होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनत आणि एकाग्रतेचा आहे. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना एखादा विषय समजून घेण्याची क्षमता चांगली असते, पण परफेक्शनच्या मागे लागून वेळ जास्त घालवू नका. अभ्यास करताना सगळं परफेक्ट झालं पाहिजे असा ताण घेऊ नका. पहिल्यांदा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्या, नंतर पुनरावृत्ती करा. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावा. दररोजचा थोडासा अभ्यास पुढे मोठा फरक निर्माण करू शकतो. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला राहू शकतो. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकतं. व्यवसायात नवीन पद्धत किंवा नवीन सेवा सुरू करण्याचा विचार काहींना सुचू शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या विचारात स्वतःच्या झोपेची आणि आहाराची वेळ बिघडू देऊ नका. मानसिक ताण वाढल्यास थोडी विश्रांती घ्या. दररोज चालणं, हलका व्यायाम किंवा योगासारखी साधी हालचाल दिनचर्येत ठेवा. कन्या राशीसाठी शुभ उपाय. कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेनुसार बुधवारी गणपतीचे स्मरण करावे. गणपतीला दुर्वा अर्पण करू शकता. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा शैक्षणिक साहित्य दान करणे शुभ मानले जाते. सकाळी काही वेळ शांत बसून प्रार्थना करा. श्रद्धेनुसार ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, पांढरा आणि फिकट निळा असेल. शुभ दिवस बुधवार. शुभ अंक 5. शुभ दिशा उत्तर. कन्या राशीच्या मंडळींनो, 10 ते 16 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये एक नवीन स्पष्टता देऊ शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी मिळू शकते. पैशांमध्ये नियोजन आवश्यक आहे. प्रेमात गैरसमज दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकतं. विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवावं. व्यावसायिक आणि व्यवहार स्पष्ट ठेवावेत आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर अनावश्यक दबाव टाकू नका. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आनंद गमावू नका. काही लोकांना खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा कायम बाजूला ठेवू नका आणि एखाद्या गोष्टीत उशीर झाला म्हणून ती गोष्ट तुमच्यासाठी नाही असा निष्कर्ष काढू नका. कधी कधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो योग्य वेळेची तयारी असतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुमच्या वेळेनुसार घडणार नाही, पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अनेक गोष्टी एका क्षणात बदलू शकतात. म्हणून प्रयत्न करत राहा. मन शांत ठेवा. योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवा आणि जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. तुमच्या आयुष्याची दिशा इतरांच्या मताने ठरू देऊ नका. तुमच्या ध्येयाने ठरू द्या. कन्या राशीच्या सर्व मंडळींच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, आर्थिक स्थैर्य, प्रेम आणि यश नांदो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना.